श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत अद्भुत आणि गूढ कथा सांगणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतीचा वर्षाव होईल. या कथेतून नवरा बायकोतील नाते अधिक दृढ होईल आणि वैवाहिक जीवनातील वाद मिटतील. चला तर मग या रोमहर्षक आणि ज्ञानदायी कथेला सुरुवात करूया. पोपट आणि मैन्याचा वाद. एका घनदाट जंगलात एक पोपट आणि एक मैना प्रेमाने एकत्र राहत होते. त्यांच्या नात्यात अतिशय जिव्हाळा आणि समर्पण होते. पण एके दिवशी एका विषयावर त्यांच्यात तीव्र वाद झाला. पोपट म्हणाला, या जगात स्त्रिया सर्वात मोठ्या पापी आणि विश्वासघातकी असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणे ही मूर्खपणाची गोष्ट आहे. मैना म्हणाली, नाही, पुरुषच खरे पापी आणि अविश्वासू आहेत. ते कधीच कोणाचं खरं भलं करू शकत नाहीत. या वादातून काहीच निष्पन्न होत नव्हते. दोघेही आपापल्या विचारांवर ठाम होते. अखेरीस त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी भगवान शिवाच्या चरणी जाऊन सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवांचा निर्णय. पोपट आणि मैना कैलास पर्वतावर पोहोचले आणि भगवान शिवांना साष्टांग दंडवत घातला. त्यांनी आपला वाद शिवाच्या समोर मांडला. भगवान शिव विचारमग्न झाले आणि म्हणाले, तुम्हा दोघांचा वाद ऐकून मी निश्चितच निर्णय घेईन, पण प्रथम मला एक कथा ऐकायची आहे. तुम्ही या विषयावर काही उदाहरण देऊ शकता का? इतक्यात माता पार्वती देखील तेथे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, मला देखील ही कथा ऐकायची आहे. शंकराने संमती दिली आणि पोपटाला कथा सांगण्यास सांगितले. राजा अग्रसेन आणि त्याचा पुत्र चंद्रसेन. पोपट कथा सांगू लागला. खूप वर्षांपूर्वी एका समृद्ध राज्यावर राजा अग्रसेन राज्य करत होता. तो न्यायप्रिय आणि प्रजाहित दक्ष राजा होता. त्याला 4 पुत्र होते. हे 4ही राजपुत्र शूर, पराक्रमी आणि बुद्धिमान होते. परंतु त्यांचा थोरला मुलगा चंद्रसेन केवळ पराक्रमीच नव्हता, तर अतिशय देखणाही होता. त्याची पत्नी चंद्रप्रभा देखील अद्वितीय सौंदर्यवान आणि सुसंस्कृत होती. राज्यात सर्वत्र आनंद आणि भरभराट होती. मात्र एका घटनेने या कुटुंबात मोठा कलह निर्माण केला. चंद्रसेनची हकालपट्टी. एके दिवशी एका वाईट प्रसंगामुळे चंद्रसेन आणि चंद्रप्रभामध्ये वाद झाला. रागाच्या भरात चंद्रसेनने आपल्या पत्नीवर कठोर शब्दांचा प्रहार केला आणि तिच्यावर अन्याय केला. त्याच्या क्रोधामुळे संपूर्ण राजमहल स्तब्ध झाले. राजा अग्रसेनला जेव्हा हा प्रकार समजला, तेव्हा त्यांनी चंद्रसेनला बोलावून घेतले आणि म्हणाले, राजपुत्र, तू आपल्या पत्नीशी असे कसे वागू शकतोस? तुझ्या चुकीमुळे आम्हाला तुझ्यावर शासन करावे लागेल. राजाने चंद्रसेनला राज्यातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. हा आदेश ऐकून संपूर्ण दरबारात खळबळ उडाली. चंद्रसेनने आपल्या वडिलांचे आदेश मान्य केले, पण त्याच्या अंतःकरणात प्रचंड वेदना होत्या. चंद्रप्रभाचा निर्णय. चंद्रप्रभा हतबल झाली. तिला यावर विश्वासच बसत नव्हता. ती शुद्ध हरपून पडली. दासींनी तिला गुलाबपाणी शिंपडून शुद्धीवर आणले. चंद्रसेन, जर तू परदेशात जात असशील तर मी तुझ्याशिवाय कशी राहू शकते? तिने अश्रू ढाळत विचारले. चंद्रसेनने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, प्रिय, तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीस. परदेशात अनेक संकटे आहेत. तुझ्या राजमहलातील ऐश्वर्याच्या सवयीमुळे ती संकटे सहन करणे तुझ्यासाठी कठीण होईल. चंद्रप्रभा ठाम होती. प्रिय, सुख असो वा दुःख, मी तुझ्या सोबतच राहणार. राजवाड्यातील सुख माझ्या प्रियकराशिवाय निरर्थक आहे. अखेर चंद्रसेनने तिला आपल्यासोबत नेण्याचा निर्णय घेतला. वनवासाची सुरुवात. सकाळी दोघेही राजमहाल सोडून जंगलाकडे रवाना झाले. दीर्घ प्रवासामुळे ते अतिशय थकले आणि एका वटवृक्षाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. थंड वाऱ्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. काही वेळानंतर चंद्रप्रभाला एक भयाण सावली दिसली. एक मोठा साप तिच्या दिशेने सरकत होता. ती घाबरली आणि किंचाळली. त्याचा आवाज ऐकून चंद्रसेन जागा झाला. त्याने पाहिले की एक विषारी साप चंद्रप्रभाच्या अगदी जवळ आहे. प्रारंभ. राजपुत्राचा वनवास.
राजपुत्र चंद्रसेन हा राजा अग्रसेन यांचा पुत्र होता. त्याच्या वडिलांनी त्याला राज्याचा त्याग करण्यास सांगितले आणि तो आपल्या पत्नीसमवेत जंगलात निघून गेला. जंगलातील जीवन कठीण होते, परंतु प्रेम आणि समजूतदारपणाने दोघेही त्या कठीण परिस्थितीत जगत होते. चंद्रसेनची पत्नी अतिशय भक्त आणि प्रेमळ होती. ती आपल्या पतीवर अपार प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहण्यास तयार होती. पत्नीचा मृत्यू आणि चंद्रसेनचे दुःख. एके दिवशी जंगलात राहत असताना एक विषारी सर्प चंद्रसेनच्या पत्नीला दंश करतो आणि ती मृत होते. चंद्रसेनच्या आयुष्याचा आधारच हरवतो. त्याला वाटते की आता त्याच्या जगण्याला काहीही अर्थ उरलेला नाही. तो जोरजोराने रडतो, आपल्या पत्नीच्या मृतदेहाला कवटाळतो आणि त्याला वाटते की त्यानेही आता प्राणत्याग करावा. त्याच्या आक्रोशाने जंगलातील प्राणी त्याच्याकडे धावून येतात. त्याला खात्री होते की हे प्राणी आता त्याला ठार मारतील. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक विचार येतो, मी स्वतःहूनच माझ्या जीवनाचा अंत का करू नये. तो आपल्या पत्नीच्या मृतदेहापासून उठतो, जंगलात लाकडे गोळा करू लागतो आणि स्वतःलाही जाळून टाकण्याचा निश्चय करतो. तो म्हणतो, मी देखील माझ्या पत्नीसोबत मरतो. देवदूताची भेट आणि संवाद. चंद्रसेन लाकडे गोळा करत असताना अचानक एक तेजस्वी प्रकाश चमकतो आणि त्याच्या समोर एक देवदूत प्रकट होतो. देवदूत त्याला विचारतो, राजकुमार, तू इतका दुःखी का आहेस? तुझे दुःख काय आहे? चंद्रसेन उत्तर देतो, माझे दुःख इतके मोठे आहे की ते व्यक्त करण्याचीही माझ्यात ताकद उरलेली नाही. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि आता माझ्या जीवनाचा काहीही उपयोग नाही. मला मृत्यू स्वीकारायचा आहे. देवदूत म्हणतो, राजकुमार, तू मोठा मूर्ख आहेस. हे जग असेच आहे. येथे लोक जन्म घेतात आणि मृत्युमुखी पडतात. कोणीही कायमस्वरूपी राहत नाही. तुझ्या मृत्यूने काहीच साध्य होणार नाही. जर तू जगलास तर तुला आयुष्यात अनेक गोष्टी अनुभवायला मिळतील. पुनर्जन्माची संधी. देवदूत पुढे म्हणतो, तुझ्या पत्नीने केवळ 20 वर्षे जगले आहे आणि तुला 70 वर्षे आयुष्य मिळाले आहे. मी तिला पुनर्जन्म देऊ शकतो, परंतु त्यासाठी तुला एका गोष्टीचा संकल्प करावा लागेल. चंद्रसेन उत्साहाने संमती देतो. त्याने आपल्या पत्नीच्या पायावर पाणी टाकण्याची शपथ घेतली. पण त्याच वेळी देवदूत त्याला एक गंभीर इशारा देतो, आता तुला तुझ्या पत्नीची गरज आहे म्हणून तू हे करत आहेस. पण भविष्यात जर तुझ्या पत्नीची गरज नसेल तर काय? लक्षात ठेव, काही गोष्टी आयुष्यात गुप्त ठेवाव्या लागतात, कारण त्या भविष्यात उपयोगी पडू शकतात. सत्य लपवण्याचा निर्णय. देवदूताने आपल्या शक्तीने चंद्रसेनच्या पत्नीला पुन्हा जिवंत केले आणि अंतर्ध्यान झाला. चंद्रसेनने आपल्या पत्नीला खोटे सांगितले की ती फक्त झोपली होती आणि त्याने तिला उठवले नाही. त्याने सत्य लपवले की ती मृत झाली होती आणि देवदूताने तिला जिवंत केले. चंद्रसेन आणि त्याची पत्नी पुन्हा एकत्र. आता चंद्रसेन आणि त्याची पत्नी पुन्हा एकत्र झाले होते. ते दोघेही आनंदी होते आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत होते. पण चंद्रसेनच्या मनात एक रहस्य होते, देवदूताने दिलेली ताकीद. त्याला माहित होते की तो जे काही करतोय त्याचा भविष्यात काहीतरी परिणाम होईल. पुढील संघर्ष आणि सत्याचा उलगडा. काही वर्षांनी चंद्रसेन आणि त्याच्या पत्नीचे जीवन सुरळीत चालू होते. पण एके दिवशी एका प्रसंगी त्याच्या पत्नीने विचारले, चंद्रसेन, मला एक गोष्ट समजत नाही. मला काही दिवसांपूर्वी असे वाटले होते की मी मरत आहे, पण अचानक मी पुन्हा जागी झाले. हे कसे घडले? चंद्रसेनने आपले रहस्य लपवण्याचा प्रयत्न केला, पण सत्य कितीही लपवले तरी एक ना एक दिवस उघड होते. काही वर्षांनी एक संत त्यांच्या गावी आले. त्यांनी चंद्रसेनच्या पत्नीला सांगितले की तिचा मृत्यू झाला होता आणि चंद्रसेनने देवदूताच्या मदतीने तिला पुन्हा जिवंत केले होते. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली. तिने चंद्रसेनला विचारले, तू माझ्याशी खोटे का बोललास? चंद्रसेन म्हणाला, मी तुला गमावण्याची भीती होती म्हणून मी सत्य लपवले. अंतिम निर्णय. चंद्रसेनच्या पत्नीने त्याला माफ केले, पण तिने देवदूताच्या शब्दांचा विचार केला.
तिला कळले की आयुष्य क्षणभंगुर आहे आणि एकमेकांवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढील जीवन आनंदाने घालवले, परंतु त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली, जीवन आणि मृत्यूच्या गोष्टी नियतीनुसारच घडतात आणि माणसाने त्याचा स्वीकार करायला हवा. राजकुमार चंद्रसेन आणि फकीराचा धडा. राजकुमार चंद्रसेन आणि त्याची पत्नी राजकुमारी चंद्रप्रभा जंगलात प्रवास करत असताना त्यांना एका सुंदर ठिकाणी एका फकीराची झोपडी दिसली. त्या ठिकाणी एक देखणा तरुण फकीर हुक्का ओढत होता. दोघेही त्या फकीराजवळ बसले. तेव्हा राजकुमार चंद्रसेन आपल्या पत्नीला म्हणाला, राणी, मला तहान लागली आहे. चला विहिरीवर जाऊन पाणी पिऊया. तुलाही तहान लागली असेल तर मी तुझ्यासाठी पाणी आणतो. राजकुमाराच्या या शब्दांवर राणी म्हणाली, मला तहान लागलेली नाही. तू जाऊन पाणी पी आणि मग परत ये. राजकुमार चंद्रसेन विहिरीवर गेला आणि लांब दोरीने पाणी काढून प्यायला. त्या दरम्यान राजकुमारी चंद्रप्रभा फकीराच्या सौंदर्याने मोहित झाली आणि तिचे मन त्याच्या प्रेमात पडले. ती फकीराला म्हणाली, फकीर साहेब, तुम्ही येथे आनंदाने राहता का? फकीर हसून म्हणाला, तू देखील माझ्यासोबत आनंदाने राहू शकतेस, पण तुझा नवरा तुझ्यासोबत आहे, मग तुला येथे कसे ठेवता येईल? राजकुमारीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि फकीराने तिला एक उपाय सुचवला. तो म्हणाला, तू तुझ्या नव्याला विहिरीत ढकलून टाक. जे होईल ते बघू. राजकुमारीने ते ऐकून सहमती दर्शवली. लवकरच राजकुमार चंद्रसेन पाणी पिऊन परत आला. तेव्हा राणी म्हणाली, मलाही आता तहान लागली आहे. मीही तुझ्यासोबत येते. राजकुमाराच्या प्रेमात अंध झालेला चंद्रसेन काहीच विचार न करता तिला सोबत घेऊन पुन्हा विहिरीकडे गेला. राजकुमाराची फसगत. जेव्हा राजकुमार चंद्रसेन विहिरीतून पाणी काढत होता, तेव्हा राजकुमारीने त्याला ढकलून विहिरीत पाडले आणि स्वतः फकीराकडे गेली. फकीर तिला घेऊन राज्यात गेला आणि दोघे आनंदाने राहू लागले. फकीराने तिला नृत्य आणि गाणे शिकवले. त्यानंतर ती एक प्रसिद्ध नर्तकी बनली. तिच्या नृत्य आणि गायनामुळे फकीर लाखो रुपयांचा मालक बनला आणि राणी त्याच्यासोबत मजा करू लागली. दुसरीकडे राजकुमार चंद्रसेन विहिरीत पडला, पण सुदैवाने विहिरीत लटकलेली दोरी त्याच्या हाती लागली. त्याने ती दोरी घट्ट पकडली आणि देवाचे स्मरण करू लागला. त्याला विचार आला की हे त्याच्या प्रेमाची शिक्षा आहे का? काही वेळाने त्या भागातून भटक्यांचा एक ताफा जात होता. एका भटक्याने विहिरीतून पाणी भरण्यासाठी ड्रम खाली टाकला. राजकुमार चंद्रसेनने तो ड्रम घट्ट पकडला. भटक्यांची मदत आणि सत्याचा शोध. ड्रम हलताना पाहून भटक्या आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले, तू कोण आहेस? राजकुमार चंद्रसेन म्हणाला, भाऊ, मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे. कृपया मला इथून बाहेर काढा. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. भटक्याला राजकुमारावर दया आली. त्याने चंद्रसेनला विहिरीतून बाहेर काढले आणि विचारले, तू कोण आहेस आणि या विहिरीत कसा पडला? चंद्रसेन म्हणाला, तुला माझी कहाणी ऐकायची असेल तर मी सांगतो. मी एक राजकुमार आहे. माझ्या वडिलांनी मला राज्याबाहेर हाकलून दिले, म्हणून मी माझ्या पत्नीसोबत जंगलात आलो. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करायचो, पण फसवणुकीचे सत्य. माझ्या पत्नीने मला धोका दिला. आम्ही प्रवास करत असताना एका फकीराच्या झोपडीपाशी पोहोचलो. तो एक देखणा फकीर होता आणि त्याच्या मोहात पडून माझ्या पत्नीनं त्याच्यावर प्रेम केले. तिच्या विश्वासघातामुळेच मी या विहिरीत पडलो. हे ऐकून भटक्या हळहळला आणि त्याने राजकुमाराला मदत करण्याचे ठरवले. तू माझ्यासोबत चल. तुझ्या पत्नीने तुला धोका दिला, पण तू आता तिला धडा शिकवला पाहिजेस. राजकुमाराचा सूड. राजकुमार भटक्यांसोबत शहरात गेला आणि त्यांनी राजकुमारीचा व फकीराचा माग काढला. आता ती शहरात नर्तकी म्हणून प्रसिद्ध झाली होती आणि फकीर तिच्या नृत्याने भरपूर संपत्ती कमवत होता. राजकुमाराने एका योजनेद्वारे फकीर व राजकुमारीला पकडण्याचा निर्णय घेतला. राजकुमाराने राजा म्हणून वेश बदलून फकीराच्या दरबारात प्रवेश केला आणि एका रात्री जेव्हा फकीर झोपला होता, तेव्हा राजकुमाराने त्याला अटक करून त्याचा पर्दाफाश केला.
राजकुमारीला देखील तिच्या विश्वासघाताचा धडा शिकवला। शेवटी राजकुमाराने आपले हरवलेले साम्राज्य पुन्हा मिळवले आणि नवा जीवन सुरू केला। प्रारंभिक संकटे आणि विश्वासघात। राजकुमार चंद्रसेन आपल्या जीवनातील कठीण प्रसंग सांगत असताना पोपटाने त्याची संपूर्ण कथा शांतपणे ऐकली। त्याने आपल्या दुःखाचा पट उलगडला आणि स्वतःच्या अवस्थेचा सखोल विचार करून गप्प बसला। भटकेही हे सर्व ऐकून चकित झाले आणि त्यांना राणीचे वागणे अचंबित करणारे वाटले। ते म्हणाले, जर देव ही स्त्रीचे चरित्र समजू शकत नाही तर मनुष्य कसा समजेल, असे म्हणत त्यांनी चंद्रसेनच्या डोक्यावर हात ठेवून त्याला धीर दिला। नव्या संघर्षाची सुरुवात। भटके पुढे म्हणाले, काळजी करू नकोस, देव खूप दयाळू आहे, तो तुला नक्की मदत करेल। त्यानंतर त्यांनी चंद्रसेनला आपल्यासोबत काही दिवस राहण्याचे आमंत्रण दिले। चंद्रसेननेही त्यांच्यासोबत राहण्याचे ठरवले। काही दिवस भटके लोकांसोबत राहिल्यानंतर त्यांच्या मदतीने तो आपल्या मूळ राज्यात पोहोचला। त्या राज्यात त्याची पत्नी चंद्रप्रभा आणि फकीर राहत होते। राज्याच्या जवळ पोहोचल्यानंतर चंद्रसेनने भटक्याला विनंती केली, भाऊ, काही दिवस येथेच राहा। मेहनतीमुळे मिळालेले यश। चंद्रसेनची नशिबाची चाकं आता हळूहळू फिरू लागली होती। त्याच्या कष्ट आणि चिकाटीमुळे एका मोठ्या उद्योगपतीने त्याला नोकरी दिली। चंद्रसेनने अत्यंत मेहनतीने आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावले। त्याचे समर्पण पाहून व्यापाऱ्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या व्यवसायातील एक महत्त्वाचा भाग बनवले। लवकरच तो एका प्रतिष्ठित स्थानावर पोहोचला आणि त्याला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या। त्याच्या कार्यक्षमतेमुळे व्यापाऱ्याने त्याला आपल्या उद्योगाचा एक प्रमुख व्यवस्थापक बनवले। राजदरबारातील नृत्य आणि चंद्रप्रभाची योजना। काही काळाने त्या राज्याच्या राजाने चंद्रप्रभाच्या नृत्याचा भव्य कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाला राज्यातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योगपती आणि दरबारी यांना आमंत्रित करण्यात आले। चंद्रसेननेही आपल्या सेठसोबत हा नृत्य प्रयोग पाहण्याचा निर्णय घेतला। कार्यक्रम सुरू झाला आणि चंद्रप्रभाने अप्सरेप्रमाणे मोहक नृत्य सादर केले। तिच्या गोड आवाजाने सारा दरबार भारावून गेला। तिच्या गाण्याने उपस्थित मंडळींना अचंबित केले। तिच्या सौंदर्याने आणि नृत्यकलेने सर्वजण प्रभावित झाले आणि तिला भरघोस बक्षिसे मिळाली। चंद्रसेनही तिच्या नृत्याने प्रभावित झाला। भावनांनी व्याकुळ होऊन त्याने आपल्या हातातील हियाची अंगठी काढून चंद्रप्रभाला दिली। चंद्रप्रभाने ही अंगठी ओळखली आणि तिला धक्का बसला। तिने मनात विचार केला, हे तर मोठे आश्चर्य आहे। माझा पती जिवंत आहे आणि इतक्या दिवसांनी मला इथे भेटतो आहे। आता तो मला सोडणार नाही, त्यामुळे मला त्याला मारण्याचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल। कपटी डाव आणि राणीची इच्छा। चंद्रप्रभाने लगेच योजना आखली। तिने ठरवले की तिने आपल्या मधुर गाण्याने आणि मोहक नृत्याने राजाला अधिक प्रसन्न करावे, त्यामुळे तो तिला काहीही मागण्याची संधी देईल। या संधीचा फायदा घेत ती राजाकडून चंद्रसेनला ठार मारण्याचा आदेश घेईल। त्यानुसार चंद्रप्रभाने आणखी एक मधुर गाणे गायले आणि मनमोहक नृत्य सादर केले। तिच्या सादरीकरणाने राजा भारावून गेला। तिच्या नृत्यातील सौंदर्याने प्रभावित होऊन राजा म्हणाला, चंद्रप्रभा, मी तुझ्यावर खूप खुश आहे। तुला माझ्याकडून काहीही मागायचे असेल तर निर्धास्त माग। चंद्रप्रभाने ही संधी साधली आणि अत्यंत चतुराईने म्हणाली, महाराज, मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे। मी ज्या व्यक्तीवर रागावली आहे त्याला तुम्ही ठार मारण्याचा आदेश द्यावा। राजा तिच्या मागणीवर गोंधळला, पण प्रेमापोटी त्याने विचारले, तो कोण आहे? चंद्रप्रभाने सहजतेने उत्तर दिले, तो व्यापाऱ्याचा विश्वासू सेवक आहे, ज्याने माझा अपमान केला आहे। राजा विचारात पडला, पण त्याने तिची मागणी मान्य केली आणि त्या सेवकाला बोलवण्याचा आदेश दिला। सत्याचा विजय आणि न्यायाचा पुनर्स्थापना। राजाचे सैनिक लगेच चंद्रसेनला पकडण्यासाठी गेले, पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते। जेव्हा चंद्रसेन राजदरबारात आला आणि चंद्रप्रभाला पाहिले, तेव्हा त्याने धीटपणे विचारले, राणी चंद्रप्रभा, मला ठार मारण्याचे कारण काय आहे? त्याच्या प्रश्नाने दरबारातील सर्वजण स्तब्ध झाले।
मग चंद्रसेनने आपली संपूर्ण कथा सांगितली. त्याने कसा धोका पत्करला, जंगलातील संकटे कशी पार केली, फकीराची भेट, विश्वासघात आणि शेवटी नवा जीवन प्रवास. राजा हे सर्व ऐकून संतापला. त्याने सत्य समजून घेतले आणि चंद्रप्रभाच्या कपटी स्वभावाचा पर्दाफाश केला. तिने आपल्या चुकीची कबुली दिली. राजा अत्यंत संतप्त झाला आणि तिला कारागृहात टाकण्याचा आदेश दिला. चंद्रसेनचे पुनरागमन आणि यशस्वी जीवन. राजाने चंद्रसेनला सन्मानपूर्वक आपल्या जवळ घेतले. त्याच्या प्रामाणिकतेमुळे आणि कष्टामुळे तो राज्याचा सल्लागार झाला. काही काळाने त्याला उद्योगात मोठी संधी मिळाली आणि तो एका समृद्ध व्यापाऱ्याच्या रूपात पुढे गेला. त्याने आपल्या कष्टाने मोठे साम्राज्य उभारले आणि इतरांना मदत केली. त्याच्या संघर्षमय जीवनाने त्याला मोठा धडा शिकवला, विश्वासघात, कष्ट आणि सत्याचा विजय. अखेरीस चंद्रसेनने शांत आणि समाधानी जीवन जगले, न्याय आणि सत्याच्या मार्गावर चालत. त्याच्या जीवनखाणीने अनेकांना प्रेरित केले आणि सत्याची शक्ती दाखवून दिली. शेवट, संघर्षातून यशाकडे. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकटे आली तरी प्रामाणिकपणा आणि धैर्याने आपल्याला यश मिळते. चंद्रसेनच्या सत्याने आणि संयमाने त्याला नवा जीवन प्रवास दिला. त्यामुळे जीवनात कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नये. राजकुमारी चंद्रप्रभा आणि तिचे कठोर न्यायनिर्णय. राजसभेत उपस्थित असलेल्या लोकांसमोर राजकुमारी चंद्रप्रभाने आपली मागणी स्पष्ट केली. ती म्हणाली, राजा, जर तुम्ही माझ्या इच्छेचा सन्मान करत असाल तर मी जे काही मागेन ते तुम्हाला मान्य करावे लागेल. राजाने संमती दिली. त्यावर चंद्रप्रभा म्हणाली, या सभेत माझ्या एका सेवकाने चोरी केली आहे. त्याला फाशीची शिक्षा द्यावी. राजा अचंबित झाला. त्याने विचारले, कोण आहे तो सेवक? चंद्रप्रभाने एका तरुण सेवकाकडे बोट दाखवत सांगितले, हा व्यक्ती माझ्या विश्वासाला तडा देणारा आहे. न्यायाच्या नजरेत कुणालाही सूट नाही. राजाने आदेश दिला की त्या सेवकाला त्वरित अटक करून त्याला योग्य शिक्षा देण्यात यावी. परंतु राजकुमार चंद्रसेन याने यात हस्तक्षेप करत सांगितले, राजा, जर ही माझी पत्नी नसेल तर मी जे काही तिला दिले होते ते तिने मला परत करावे. न्यायाचा वेगळा अर्थ. राजकुमारीने या गोष्टीस मान्यता दिली. राजकुमार चंद्रसेन म्हणाले, ठीक आहे. आता तुम्ही हातात पाणी घ्या आणि आमच्या न्यायाला साक्षी ठेवा. दोघांनीही पाणी घेतले आणि ते जमिनीवर टाकताच राणी चंद्रप्रभाने आपले प्राण गमावले. हे दृश्य पाहून सभेतील लोक स्तब्ध झाले. राजा व्यथित झाला आणि त्याने चंद्रसेनला विचारले, हे काय घडले? त्यावर चंद्रसेनने संपूर्ण सत्य सांगितले. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग राजाला कथन केला. हे ऐकून राजाने चंद्रसेनला मिठी मारली आणि त्याचे लग्न आपल्या मुलीशी लावून दिले. स्त्री आणि पुरुष यांच्यातील नीतिमत्ता. यावेळी पोपटाने भगवान शिव आणि पार्वती यांना एक कथा सांगितली, ज्यात तो म्हणतो, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक पापी आणि विश्वासघातकी असतात. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. पार्वती म्हणाली, माझ्या मते पोपट सत्य सांगत आहे. काही स्त्रियांमध्ये नैतिकता आणि प्रामाणिकता नसते, परंतु काही पुरुषही असेच असतात जे विश्वासघात करतात. भगवान शिव यांनी विचारले, तुझे म्हणणे योग्य आहे का? यावर पार्वतीने सांगितले की काही स्त्रिया पापी असू शकतात, पण पुरुषही त्याहून वेगळे नाहीत. नैतिकतेचे प्रमाण लिंगावर अवलंबून नसते. जुगाराने उद्ध्वस्त झालेले आयुष्य. यानंतरच्या कथेत एक तरुण व्यापारी जुगाराच्या व्यसनात गुरफटला होता. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतरही त्याने जुगार खेळणे थांबवले नाही. उलट तो अधिकाधिक हरवू लागला. शेवटी त्याने आपले संपूर्ण धन गमावले आणि गाव सोडून निघून गेला. एका गावात पोहोचल्यानंतर एका सेठने त्याला विचारले, तू कोण आहेस आणि कुठे चाललास? तरुणाने उत्तर दिले, मी एक व्यापारी आहे आणि या मार्गावरून प्रवास करीत आहे. त्यामुळे थोडेसे पाणी प्यायल्यावर मी निघणार आहे. सेठने त्याला अधिक विचारले, तू कोणता व्यवसाय करतोस? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने सांगितले की मी विविध प्रकारच्या वस्त्रांचा व्यापार करतो. धडा शिकवणारा प्रसंग.
सेठनं त्याला आमंत्रण दिलं आणि आपल्या घरी नेलं. त्याला चांगलं जेवण दिलं आणि त्याचं मनःपूर्वक स्वागत केलं. मात्र काही दिवसांतच सेठने त्याला एक गोष्ट शिकवण्याचा निश्चय केला. सेठने त्याला एका मोठ्या जुगाराच्या खेळात सहभागी होण्यास सांगितले. सुरुवातीला त्या तरुणाने नकार दिला, पण लवकरच तो पुन्हा जुगाराच्या मोहात अडकला. काही दिवसांतच त्याने मोठ्या प्रमाणात पैसे गमावले. अखेरीस जेव्हा त्याच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही, तेव्हा सेठने त्याला एक महत्त्वाचा धडा शिकवला. बाळा, तुला आता कळले का की जुगार कसा विनाशकारक असतो? तू तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरही सुधारला नाहीस आणि आज पुन्हा तुझ्या मूर्खपणामुळे सर्व काही गमावलेस. तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने सेठच्या पायावर नतमस्तक होऊन कबुली दिली की तो आता सुधारेल. त्या प्रसंगानंतर त्याने जुगार कायमचा सोडून दिला आणि एक प्रामाणिक व्यापारी बनण्याचा निर्णय घेतला. कथा आणि तिचा परिणाम. ही संपूर्ण कथा ऐकल्यानंतर सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी शिकवण घेतली. काहींनी आपले वाईट व्यसन सोडण्याचा निर्धार केला, तर काहींनी आपली नीतिमत्ता अधिक दृढ करण्याचे ठरवले. राजानेही हे पाहून आनंद व्यक्त केला आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व पटवून दिले. या कथेतून आपण शिकतो की सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालल्यासच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्याचा अवलंब करायला हवा, कारण शेवटी सत्यच विजय मिळवते. वाईट प्रवृत्तीचा शेवट आणि न्यायाचा विजय. एका तरुणाने पैशाच्या हव्यासाने एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर त्या तरुणाने आपल्या पत्नीला जंगलात नेले आणि तिथे तिला फसवून तिच्या दागिन्यांसाठी विहिरीत ढकलले. मात्र तिच्या प्रामाणिकपणामुळे आणि नशिबाच्या जोरावर ती वाचली आणि परत आपल्या वडिलांकडे पोहोचली. त्यानंतर तिच्या वडिलांनी आणि गावक्यांनी त्या तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. शेवटी न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा सुनावली आणि सत्याचा विजय झाला. एका तरुणाची कथा. ही कथा एका गरीब पण महत्वाकांक्षी तरुणाची आहे. त्याला श्रीमंत होण्याची तीव्र इच्छा होती, पण तो योग्य मार्गाने पैसे कमवण्याच्या प्रयत्नात नव्हता. त्याने एक सोपी आणि चुकीची वाट निवडली, एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न करण्याची. त्याला विश्वास होता की एकदा तो त्या मुलीशी लग्न करेल, मग त्याला आयुष्यभर काहीही करावे लागणार नाही आणि तो ऐशोआरामात राहील. श्रीमंत सेठजीला वाटले की हा तरुण खरोखरच त्याच्या मुलीवर प्रेम करतो, म्हणून त्यांनी त्याच्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले. लग्नानंतर सेठजीने त्याला मोठी संपत्ती दिली आणि त्यांना आनंदी जीवनाची शुभेच्छा दिल्या, पण त्या तरुणाचे मन वेगळेच होते. त्याने ठरवले की जसे शक्य होईल तशी सर्व संपत्ती आपल्या नावावर करायची आणि मग आपल्या पत्नीला मार्गातून दूर करायचे. जंगलातील कट. काही दिवसांनी तो तरुण आपल्या पत्नीसह प्रवासाला निघाला. त्यांनी एक घनदाट जंगल ओलांडावे लागले. जंगलात पोहोचल्यावर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की इथे काही दरोडेखोर असू शकतात, त्यामुळे तुझे सर्व दागिने मला दे, आपण सुरक्षित राहू. पत्नीने नव्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून सर्व दागिने त्याला दिले, पण त्याच्या मनात वेगळेच कुटील विचार होते. त्याने तिच्या सोबत असलेल्या सेविकेची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या पत्नीला विहिरीत ढकलले. पत्नीला वाटले की आता तिचे आयुष्य संपले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्या विहिरीत पाणी नव्हते आणि तिला फारशी इजा झाली नाही. ती जोरजोरात मदतीसाठी हाका मारू लागली. एका प्रवाशाने तिचा आवाज ऐकला आणि तिला विहिरीतून बाहेर काढले. सत्य उघडकीस येते. ती घरी परत आली आणि तिने आपल्या वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. सेठजीला खूप दुःख झाले, पण त्यांनी धीराने विचार केला आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलावले आणि आपल्या मुलीची व्यथा सांगितली. गावक्यांनी त्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान तो तरुण एका नवीन ठिकाणी जाऊन राहू लागला आणि तिथेही फसवणुकीने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या पूर्वीच्या गुन्ह्यांमुळे काही लोक त्याला ओळखू लागले. एका व्यक्तीने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि गावक्यांना माहिती दिली. अखेरीस तो पकडला गेला आणि न्यायालयासमोर उभा करण्यात आला. न्याय आणि शिक्षा.
न्यायाधीशांनी त्या तरुणावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी केली। साक्षीदारांनी त्याच्या कृत्यांची साक्ष दिली। त्याने शेवटी कबूल केले की त्याने आपल्या पत्नीसोबत फसवणूक केली, तिला विहिरीत ढकलले आणि तिच्या सेविकेची हत्या केली। या सर्व गुन्ह्यांसाठी न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा दिली। तो तुरुंगात टाकण्यात आला आणि त्याच्या दुष्कृत्यांचा शेवट झाला। शिकवण: ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते की लोभ, कपट आणि फसवणुकीने कधीच दीर्घकाळ टिकणारे सुख मिळत नाही। अन्याय करणाऱ्याला नेहमीच त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात। तसेच संकट कितीही मोठे असले तरी सत्य आणि न्याय नेहमीच विजय मिळवतात। जर त्या तरुणाने मेहनतीने पैसे कमावले असते, प्रामाणिकपणे जीवन जगले असते, तर त्याला एक सुंदर आयुष्य मिळाले असते। पण त्याने चुकीचा मार्ग निवडला आणि शेवटी त्याच्या कर्माची शिक्षा भोगली। जीवनातील बोध: 1. लोभ टाळा। पैसा, संपत्ती आणि ऐश्वर्य हे जीवनातील अंतिम उद्दिष्ट नाही। ह्या आनंदासाठी प्रामाणिकपणा आणि सचोटी आवश्यक आहे। 2. फसवणूक करू नका। कोणालाही फसवून किंवा अन्याय करून मिळवलेले यश तात्पुरते असते, शेवटी सत्यच विजय मिळवते। 3. कठीण प्रसंगी धैर्य ठेवा। संकटे आली तरी खचून जाऊ नका, योग्य वेळी योग्य न्याय मिळतोच। 4. प्रामाणिक कष्ट करा। मेहनतीने मिळवलेले यश अधिक टिकाऊ आणि समाधानकारक असते। 5. कुटुंब आणि नाती जपा। खोट्या महत्वाकांक्षेपेक्षा प्रेम आणि विश्वासाने जपलेली नाती अधिक मोलाची असतात। ही कथा आपल्या जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांवर प्रकाश टाकते। सत्य, निष्ठा आणि विश्वास यांच्या आधारावरच खरा आनंद आणि समाधान मिळते। चला, आपणही आपल्या जीवनात या शिकवणींचा स्वीकार करून योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया।